सकाळचा अभ्यास. लेखक राम गणेश गडकरी. दामू कोशातून शब्द काढीत आहे. एका बाजूला दिनू भूगोल घोकीत आहे. प्रत्येकाजवळ पुस्तके व वह्या पडल्या आहेत. जवळच कपडे पडले आहेत. दामू डिक्शनरीत पाहतो. FABLEFA. दिनू मोठ्याने. खानदेश जिल्ह्यातील तालुके. तीनदा घोकतो. धुळे, अंमळनेर, एरंडोल. पाचोरे, धुळे, अंमळनेर, एरंडोल. दामू FABLE. फेबल म्हणजे कल्पित गोष्ट. लिहू लागतो. दिनू धुळे, अंमळनेर. दामू दिन्या हळू घोकणारे. माझा शब्द चुकला की इकडे हे बघ. फेबल म्हणजे कल्पित. नेर झाले आहे. हळू घोक. शब्द पाहू लागतो. BEAU. दिनू धुळे, अंमळनेर, एरंडोल. दामू लागलास का पुन्हा ओरडायला? वेडावून. धुळे, अंमळनेर. मोठा आला आहेस भूगोल करणारा. हळू घोक. दिनू तू मोठा आला आहेस शब्द काढणारा. नाही घोकीत. हळू जा. तुला वाटेल तर माझघरात जाऊन बैस. धुळे, अंमळनेर. दामू ऐकत नाहीस? नाही देऊ का भडकावून एक श्रीमुखात? दिनू का रे दादा त्रास देतोस? आई ग, हा दादा बघ मला उगीच मारतो आहे. धुळे, अंमळनेर. दामू मारतो का रे? नाही गाई, हाच मोठमोठ्याने ओरडतो आहे सारखा. अभ्यास करू देत नाही. आता ओरड तर खरा की सांगतो कसे काय आहे ते. BEAU. डिक्शनरी चाळू लागतो. दिनू ओरडेन जा. तुला भीन की काय? धुळे, अंमळनेर. दामू दम खा. काढतोस तुझे धुळे, अंमळनेर. त्याला माराव्यास धावून जातो. तो पळू लागतो. दिनू आई बघ ग हा दादा धुळे, अंमळनेर. घरात पळून जातो. दामू पळून गेलास? नाहीतर दाखवला असता स्वारीला चांगला इंगा. धुळे, अंमळनेर. करतो मोठा. येऊ दे आता बाहेर बच्चनजीला. म्हणजे काढतो सारा खानदेश जिल्हा. जागेवर येऊन बसताना पेन्सिलवर पाय पडतो. अरे अरे अरे. गडबडीत पेन्सिल मोडून 2 तुकडे झाले तिचे. पण हे बरे झाले. एक तुकडा हरवला तर दुसरा आहेच. आज पाटीवर शुद्ध लेखन काढावयाचे आहे कुठे? हे एवढे शब्द काढले की झाले काम. अबब, केवढा लांबलचक शब्द हा. डिक्शनरी उघडतो. BEAU. दिनू दादा तुला आईने. दामू आलास का पुन्हा त्रास द्यायला? BEAU. दिनू तुला आईनं चहा घ्यायला बोलावलं आहे. यायचं असेल तर ये, नाहीतर नको येऊ. दिनू जातो. दामू धापा टाकत. दादा दादा. अरे ती बघ तिकडे. पाहून अरेच्या दादा कुठे गेला? इथं तर दादाही नाही आणि दिनूही नाही. हेच ते चित्राचं पुस्तक. रीडर उचलतो. कशी छान चित्र आहेत रंगबिरंगी. बरं सापडलं आहे आयतच. शेजारच्या रघुला दाखविता आता नेऊन. असं लपून न्यावं, नाहीतर दादा पाहिलं एखादं. आलाच दिनू. जगू दामूचे रीडर घेऊन जातो. दिनू येतो. दिनू धुळे, अंमळनेर. पुढं काय बरं? किती तालुके आहेत हे? धुळे, अंमळनेर. पण पुढचा कोणता तालुका? भूगोलात पाहतो. दामू येतो. दामू अरे माझं रीडर काय झालं इथलं? आता होतं की इथं. दिन्या रामोशा एवढ्यासाठी आधी धावत आलास काय? तरीच आण माझं रीडर. देतोस की नाही? दिनू अरे वा, मला रे काय ठाऊक तुझं रीडर नि फीडर. मी आपला भूगोल पाठ करीत बसलो आहे. मी कशाला घेऊ रीडर? दामू भूगोल पाठ करीत होताच नाही का? कसा देत नाही रीडर तेच पाहतो. त्याच्याकडे धावून जातो. दिनू मोठ्याने ओरडून. का रे मारतोस दादा? आई. दामू दिन्या हात तरी लावला आहे का तुला? नाही गाई. दिन्या उगीच कांगावं करतो आहे. यानं माझा रीडर लपून ठेवला आहे आता देत नाही. दिनू मी शपथ घेईन. पाहिलंसुद्धा नाही तुझं रीडर मी. तूच कुठं तरी टाकून दिलं असशील आणि मला विचारतो आहेस. दामू कुठं तरी टाकून दिलं? आता इथं नव्हतं का? तुझ्या देखत तर शब्द काढीत होतो. दिनू मी नव्हतो पाहत तुझ्याकडे. मी माझा भूगोल करीत होतो. दामू मग झालं काय बुवा रीडर? आता शब्द कसे काढायचे? दिनू अरे त्या गादीत बिदीत असेल. रात्री तू पडल्या पडल्या वाचित नव्हतास का? दामू खरं रे खरं. चल आपण या गाद्या उलगडून पाहू.
दिनू. चल. धुळे, अंमळनेर, एरंडोल, पाचोरे. दामू. तो शब्दसुद्धा मी विसरलो. हो, BEAU. दोघेही बिछाने उलगडतात. दामू. BEAU. बिछानात तर नाही कुठे. दिनू. मग गुंडाळून ठेवू हे बिछाने. धुळे, अंमळनेर, एरंडोल, पाचोरे. बिछाने गादीने गुंडाळून ठेवितात. त्यातच दामूचे कपडे व टोपीही गुंडाळून ठेवतात. दोघेही आपापल्या जागी बसतात. दामू. BEAU. आता शब्द कसे करावे बुवा? दिनू हसत. भलं झालं, आता एका माणसाला मार बसणार. धुळे, अंमळनेर. दामू. हसतोस काय? तूच लपिलं आहेस पुस्तक. आण पाहू तुझी पिशवी. मला तुझा झाडा घ्यायचा आहे. दिनू. तर आणीत नाही जा. दामू. आणीत नाहीस? बघूया बरं गंमत. आण पिशवी. त्याच्या अंगावर धावून जातो. तोच पाय पडून दिनूची पाठी फुटते. दिनू. फोडलीस का माझी पाठी? आता आईला सांगतो. दामू. सांग जा. मुद्दाम पाय दिला का पाठीवर? तूच मुद्दाम पाठी वाटेत ठेवलीस. मीच सांगतो आईला की या दिन्यानं माझं रीडर लपविलं आहे. आणि इकडे ती पिशवी. पिशवीची ओढाताण होते. बंद तुटतो. दिनू. धुळे, अंमळनेर. सोड पिशवी. सोडणार रे. धुळे. दामू. रीडर दे. नाही सोडित पिशवी. दिनू. धुळे, अंमळनेर. सोड पिशवी. पिशवी सोड. जोराने पिशवी ओढतो. बंद तुटतो. दिनू पडतो. तोडलास का बंद पिशवीचा? आता आईला सांगतो. दामू. मी तोडला का बंद? मी नुसती पिशवी धरून ठेवली होती. तूच जोराने ओढलीस आणि माझं नाव घेतोस का? दिनू. येऊ दे बाबांना आता, म्हणजे चामडीच लोळवायला सांगतो. धुळे, अंमळनेर. दोघेही आपल्या जागेवर बसतात. दामू. कोणता तो मोठा शब्द? BEAU. पण शब्द कसे करायचे? रीडरच नाही मुळे. दिनू वेडावीत. टाईम टेबल गेलं रीडरमध्ये. ठेवावं कशाला रीडरमध्ये? मास्तर सांगतात रोज की टाईम टेबल भिंतीला लावावं. ते उगीच का? घ्या आता छडी. लगेच छमछम. दामू. दिन्या, तुला रे कोणी चोंबडेपणा सांगितला आहे हा? जाऊ दे माझं टाईम टेबल गेलं तर. दिनू. तुला बोलतो आहे का मी? आम्ही आपले मनाशी बोलतो. दामू. असं आहे का? दाखवू का एकदा इंगा? दिनू. हो दाखव. धुळे, अंमळनेर. आईला सांगेन टाईम टेबल गेलं रीडरमध्ये. दामू. शेजारच्या गणूला अभ्यास विचारून येतो. जाऊ लागतो. दिनू. मी बाबांना सांगेन की एक मनुष्य अभ्यास टाकून खेळायला गेला होता. दामू. सांग जा. खेळायला जातो आहे का मी? जातो. दामू. गेला की दादा बाहेर? अरे रे, माझं टाईमटेबल हरवलं असतं तर मी गेलो नसतो असा. धुळे, अंमळनेर. शिटी वाजवीत जगू येतो. दिनू. जग्या, कुठली रे शिट्टी ही? माझी वाटते. जगू. हो, आली आहे तुझी. शेजारच्या रघुला मी चित्रे दाखवली, त्यानं दिली मला ही शिट्टी. शिटी वाजवितो. दिनू. जगू, आपल्याला दे बुवा ही शिट्टी. मी तुला चित्रांचे पुस्तक देईन. मग पाहू बरं कोण देतो शिट्टी. डोळे मिटतो व हात पसरतो. जगू देतो का दामू देतो? जगू देतो का दामू देतो? जगू देतो. पण तू पाहतोस डोळे उघडे ठेवून? डोळे अगदी मिटून घे. दिनू. हं, हे घे, अगदी डोळे मिटून घेतले. आता कोण देतं पाहू? जगू देतो का कोण देतो? जगू जवळ येतो. जगू. बघू नकोस. हं, ही घे शिट्टी. त्याच्या हातावर हात मारून जाऊ लागतो. मिळाली शिट्टी? दिनू. अरे चोरा, फसवतोस काय? आता घेतोस शिट्टी. जगू व दिनू पळून जातात. दामू येतो. दामू. दुसऱ्या तासाला भूगोल आहे. इंग्लंडमधली शहरे करायची आहेत. काल झाली त्याच्या पुढे. पण काल किती झाली हे कुणास ठाऊक. भूगोल काढतो. इंग्लंडमधील शहरे. दोनदा घुकतो. काय आहे हे नाव? ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यालयाकरता प्रसिद्ध. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज. दिनू येतो व आपल्या जागेवर बसतो. दिनू. बस म्हणावे आता रडत. आणलीच की नाही शिट्टी? धुळे, अंमळनेर. दामू. दिन्या, शिट्टी आहे काय रे? बघूया बरे कशी आहे ती. ऑक्सफर्ड. दिनू. आता कशाला बघूया बरे? काल आम्हाला भवरा दाखवित नव्हतास नाही का? आता घे शिट्टी. शिट्टी वाजवितो व आपल्याजवळ ठेवतो. दामू. नाहीतर नको देऊ जा. आम्ही दुसरी आणू चांगली. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज. दिनू. धुळे, अंमळनेर, एरंडोल, पाचोरे. फार तालुके आहेत या जिल्ह्यात. एकूण
जग्या शिट्टीसाठी अजून रडतोच आहे वाटते. शिट्टी वाजवितो. धुळे अंमळनेर. शिट्टी वाजून खाली ठेवतो. तोंड पुशीत दामू येतो व आपल्या जागेवर बसतो. दिनू, दादा काय खात होतास रे आता? दामू, कुठे? काही नाही. मी आईजवळ गेलो नाही. आईने मला लाडू दिला नाही. मी तो खाल्ला नाही. काही नाही. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यालयाकरिता प्रसिद्ध. दिनूकडे पाहून हसतो. दिनू, हसू नकोस काही. मी पण घेतो आईजवळून लाडू. धुळे अंमळनेर एरंडोल. जातो. दामू, कसा फसविला चोराला. आता ती शिट्टी घ्यावी तेवढी. जाऊन शिट्टी घेतो व जागेवर बसतो. दामू, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज. दिनू येतो. मिळाला लाडू. धम्मक लाडू दिला असेल आईने. लाडू पाहिजे नाही का? ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज. दिनू जागेवर बसतो. दिनू, नसू दे लाडू नसला तर. धुळे अंमळनेर एरंडोल. अरे, इथली शिट्टी काय झाली? आता इथं होती की. दामू शिट्टी वाजवतो. दामू, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज. दिनू, अरे चोरा, शिट्टी चोरलीस काय? चोर कुठला? दामू, दिन्या गाढवा, मी तुझा दादा आणि मला चोर म्हणतोस? काल भरत भाव पाठ केलास त्यात हेच शिकलास वाटते. भरत रामाला चोर म्हणत नव्हता. दिनू, पण रामसुद्धा असा भरताच्या शिट्ट्या चोरीत नव्हता. मोठा आला आहे राम व्हायला. आण माझी शिट्टी. दामू, देत नाही जा. मला चोर म्हणतोस नाही का? दिनू, कसा देत नाहीस पाहू. धुळे अंमळनेर. त्याच्या अंगावर धावून जातो. दोघांची मारामारी होते. जगू येतो. दामू दिनूला खाली पाडून, शिट्टी पाहिजे का? देऊ का एक शिट्टी तोंडात? दिनू, जग्या ओढ त्याचा पाय, मीच घेतो ही बघ. शिट्टी घेऊन जगू जातो. दामू, पाहिजे का शिट्टी? बोल, म्हणशील का चोर आता? दिनू, आई बघ ग हा दादा कसा बोकांडी बसला आहे. दामू, बोकांडी बसला आहे का रे? तूच मला मारायला आलास. शिट्टी पाहिजे. दोघेही आपापल्या जागेवर जाऊन बसतात. दिनू, तुला तरी कुठे मिळाली? तुला नाही मला नाही, घाल कुत्र्याला. धुळे अंमळनेर एरंडोल पाचोरे, पाचोरे. दामू, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज, ऑक्सफर्ड आणि केप्री, ऑक्सफर्ड आणि केसरी, ऑक्स. कुत्र्याचे ओरडणे ऐकू येतं. दामू घोकीत खिडकीजवळ जातो. भास्कर आणि खेपरी, आस्कर आणि खेपरी. दिन्या, ही बघ कुत्र्यांची भांडाभांडी. भास्कर आणि खेपरी, चास्कर आणि आपला मोत्या पण आहे. खेपरी, चास्कर आणि खेपरी, चास्कर. मोत्या, छू छू मोत्या. चास्कर आणि खेपरी. दिन्या, बघ तर खरा मोत्या, छू. दिनू, कुठे रे, कुठे पाहू? धुळे अंमळनेर. धावत खिडकीकडे जाऊ लागतो. वाटेत पाय लागून दामूची दौत सांडते. दादा, दौत सांडली रे. दामू, कशी सांडली? केलास सारा घोटाळा. वर्ड बुकावर सगळी शाई सांडलीस. आज इन्स्पेक्शन आहे, तिथे काय दाखवू आता? दिनू, मी काय केलं रे? तूच दौत उघडी टाकलीस. वर्ड बुक असं पसरून ठेवलंस. मी नुसता येत होतो तर पाय लागला फक्त माझा. हाताने शाई भरू लागतो. दामू, आता चाकू तरी दे, म्हणजे वर्डबुकवरची शाई तरी खरडवून टाकतो. जगू येतो व शिट्टी वाजवितो. जगू, दादा. दिनू, जेवायला चला लवकर. चल दिनू, दादा उठ. दामू, अरे बुवा, सगळा घोटाळा झाला. तिघेही घरात जातात. पांडूगडी येतो. पांडू, 3 मुले आहेत, पण 3 तऱ्हेचे आहेत. घर झाडता नकोसे होते. काय कागद, काय चिंध्या, काय बुके, नुसता उकिरडा करून ठेवला आहे. दामूरावाचे कपडे या गादीत आणि शाळेत जाताना कपडे कुठे आहेत म्हणून ओरडले आता. असू देत, गादीतच कपडे. ही बुके एवढी पिशव्यातून ठेवावी म्हणजे झाले. कोणाची बुके कोणती हेही समजत नाही. सगळी बुके गोळा करून अर्धी एकाच्या पिशवीत आणि अर्धी दुसऱ्याच्या पिशवीत ठेवावी. मग घेतील आपली पाहून. सर्व पुस्तके दोघांच्या पिशव्यातून भरतो व जातो. दामू व दिनू येतात. दिनू, धुळे अंमळनेर. दामू, अरे आता राहू दे तुझं धुळे अंमळनेर. कपडे घाला लवकर, घंटेची वेळ झाली. अरे, माझी पुस्तकं काय झाली? पिशवीत एवढीच सारी. दिन्या, पाहू दे तुझी पिशवी. दिनू, मी नाही दाखवीत जा. दामू, तुझी पिशवी मोठी कशाने रे झाली? माझी पुस्तकं घेतलीच वाटतं. पाहू पिशवी. दिनू, नाही दाखवीत. आता दुसरा बंद तोडायचा आहे वाटतं. सारा घोटाळा केला आहेस माझा. पिशवीचा बंद तोडलास, पाटी फोडलीस. दामू, आणि तू काय कमी केलं आहेस? दौत सांडलीस, वर्डबुक बिघडविलंस, रीडर लपवलंस, पुस्तकं चोरलीस. अरे, पण माझे कपडे कुठे आहेत?
सकाळी मी येथे ठेवले होते, काय करावं? शाळेची तर वेळ झाली आणि कपडे नाहीत. दिनू, मी शाई तयार करतो, दोघांनाही होईल. तू आईला सांग, म्हणावं दादाचे कपडे सापडत नाहीत, पांडूनं केरात नेलेत वाटतं. तर आता पेटीतून नवीन कपडे काढून दे. दिनू जातो. पांडू अगदी आंधळा आहे, केरात कपडेसुद्धा दिसले नाहीत त्याला. शाईची बाटली कुठं आहे बुवा? दिनू येतो. दिनू, दादा, आई म्हणते तिला काम आहे. आज तू माझे कपडे घाल आणि मी जगूचे घालतो. दामू, तुझे कपडे मला रे कसे होतील? लांडे नाहीत का होणार? जा नीट सांग आईला. दिनू जातो. काय घर आहे पहा, शाईची बाटलीसुद्धा सापडत नाही. हं, हो, पहा सापडली एकदाची. आता दोघांच्या दोती भरून घ्याव्या. दिनू येतो. दिनू, दादा, आई म्हणते नाही तर मर. दामू, बरं तर मग दे तुझे कपडे मला आणि तू जगूचे घे. दिनू, हे घे, आपले कपडे त्याला देतो. जगू, अरे जग्या, मला तुझी टोपी आणि कोट दे पाहू. आण रे लवकर. जगू आतून. आणतो रे. दामू कपडे घालतो. दामू, हं दिन्या, ही बाटली घे. आता मी दौत धरतो, तू शाई ओत. दिनू शाई ओततो. जगू हळूच कपडे घेऊन दिनूच्या मागे उभा राहतो. दामू, हं असं, ओत आणखी. आता ही दुसरी दौत, ओत हिच्यात. जगू एकदम ओरडून, हे घे कपडे. दिनू शाई ओततो. जगू हळूच कपडे घेऊन दिनूच्या मागे उभा राहतो. दामू, हं असं, ओत आणखी. आता ही दुसरी दौत, ओत हिच्यात. जगू एकदम ओरडून, हे घे कपडे. दिनू घाबरतो. हातातून बाटली पडते. दामूच्या कपड्यांवर शाई पडते. दिनू, केवढ्यांना ओरडलास रे जग्या? भायलो ना मी. दामू, तू माझ्या कपड्यांवर शाई सांडलीस ती. दिनू, तुझे नाहीत काही एक कपडे? माझे आहेत. कपडे घालतो. दामू, बरे चला आता लवकर, नाहीतर उशीर होईल. आज आणखी इन्स्पेक्शन आहे आणि तुझा पोशाख हा असा. दिनू, अरे पोशाख राहू दे, इतका वेळ सारखा अभ्यास केला तरी अभ्याससुद्धा झाला नाही. चल चल लवकर. तिघेही जातात.